जबाबदारीच्या ओझ्यासाठी काम करू नका. विचार मिसळून कुठलं ओठांवरती लहानपण हिसकावलं, जबाबदारीच्या ओझ्यासाठी बालपण मुकावलं. विचार करूनही विचार शून्य मी कसला विचार करणार, शेवटी तरीही उरतो अति मोठा शून्य. वाटतं हेच आपल्या आईबाबांकडून घेतलेला बघून समजायला लागल्यापासून वेळ सरत होती आणि वय वाढत होतं. वेळ सरूनही वेळ पुन्हा तीच येते कशी काय. वैतागलोय रे बाबा, कंटाळलोय या क्षणिक लालचीची भुरळ घालणाऱ्या जगण्याला. रुपया 2 रुपयाची खरवसवडी घेतलेली, भावंडांना समान वाटा करून दिलेली, हेच आम्ही सारं मोठेपण विसरलेली आईवडिलांची वाटणी करू लागली. नोकरदार, पगारदार, कर्मचारी म्हणून वयाची वेळ आली, स्वतःची पोटं भरायला मुश्किल झाली. आई वडिलांच्या रुपयात सारं विश्व व्यापलं, परंतु पगारामध्ये देशभर फुटलेलं पोट नाही भागलं. तिथं झाकताही झाकेना आणि दाखवताही येईल, तिथं झाकताही झाकेना आणि दाखवताही येईल. हे तुम्ही ऐकलं होतं, कोणीतरी सांगितलं होतं. सगळे मुलं म्हणे तुला सवय आहे हसायची, आता काय नाही, हीच तर खरी कला आहे. हीच तर खरी कला आहे. असा हा प्रवास असतो, हे वय असतं. सावरत राहायचं आणि चालत राहायचं. दिवस आपलाच येतो, एवढं लक्षात ठेवायचं. कधी कधी प्रश्न पडतो, आपण माणूस आहोत, माणूस म्हणून जगूया, धर्म कोणता, जात कोणती, कधीच विचार करायचा. हल्ली हल्ली विचारांची पैदास कशी झोपते काही कळतच नाही. हल्ली हल्ली विचारांची पैदास कशी झोपते काही कळतच नाही. दुखावंसं वाटतं आपल्याच तोंडाने आपल्याच पायावर, किळस येतं स्वतःचे स्वतः. हल्ली हल्ली विचारांची पैदास कशी झोंबते काही कळतच नाही. दुखावंसं वाटतं आपल्याच तोंडाने आपल्याच पायावर, किळस येते स्वतःची स्वतःला. तर्कवितर्काचे शेपूट लावतात स्टेटस आणि डीपी पाहून. तर्कवितर्काचे शेपूट लावतात स्टेटस आणि डीपी पाहून. काही दिवसांपूर्वी जयंती होती महात्मा फुले अर्थात गोरे यांची. काही दिवसांपूर्वी जयंती होती महात्मा फुले अर्थात गोरे यांची. मी डीपी ठेवला. काल परवा डॉक्टर B.R. आंबेडकरांचा स्टेटस लावला. विचारणाऱ्याने विचारलं तू माळ्याचा का? विचारणाऱ्याने विचारलं तू माळ्याचा का? सविनय जयभीम. मी शब्द असूनही निशब्द झालो. मस्तकात बसली सहज, पुस्तकातले भोजन पुस्तकाच बरे वाटतात. पडतात विचार, धडपडतात पावलं, धडपडतात पावलं, पडतात विचार. तेव्हाच म्हटलं जर साखर घालून हरडावी नाही हा सगळा कवितेचा प्रपंच पसारा मांडत असताना माझ्याही वडील गावाकडे शेती करतात. खरं तर मगाशी विनायक सर बोलले, शेख सर बोलले. विनायक सरांनी सांगितलं की खूप मोठी माणसं आहे, असं काही नाही. कारण की आमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, आम्ही 1 BHK मध्ये राहतो, 1 RK मध्ये राहतो, कोणती 4 व्हीलर घेऊन चालतो. आम्हाला काहीच घेणं देणं नाही त्याच्याशी. आमच्या बँकला किती बँक बॅलन्स आहे, किती अकाउंटला पैसा येत नाही. परंतु जितेंद्र सर 2 लेखींचा वापर आम्ही 1 लेखीचा पाहतो. आम्ही खूप श्रीमंत आहोत कारण की आम्ही लेखींचे बाबा आहोत. मग आमच्याकडे पैसा असला काय नसला काय, आमच्याकडे धनाची पेटी आहे. आम्ही आम्हाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. हा प्रपंच चालत असताना आता एक शेवटची कविता ठेवा मित्रांनो, गायन तुमच्यासाठी. कारण की हे वय असतं खरं तर आपण कधी कोणाचं ऐकत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं मिळतं. पण खरं सांगू का, आपण आईवडिलांच्या जीवावरती आपल्याला ह्या ब्रँडचे बुटं पाहिजे, सँडल पाहिजे, ह्या ब्रँडचा शर्ट पाहिजे, ह्या ब्रँडची पॅन्ट पाहिजे, काही नसतं. आपल्या विचारांमध्ये ब्रँड पाहिजे.
कपड्याच्या आत असणारा ब्रँड असावा. आपण कोणत्या ब्रँडचं काय वापरतो त्या ब्रँडला महत्व नाही. कपड्याच्या आत असणारा ब्रँड असावा. झाल्याच्या सार्थक करावं. मध्यंतरी महेश मांजरेकर सरांचा चित्रपट आला असेल, कोणी पाहिला की नाही माहित नाही. फर्निचर असा साधारण असलेला विषय आशय म्हणजे एकाच विचाराची माणसं किती असतात. मला कविता माझ्या डोक्यामध्ये गेली 2.5 वर्ष रेंगाळत होती. ती आता गेल्या दिवाळीमध्ये ती पूर्ण झाली. आई वडिलांचं ऐका, कारण की हे वय असतं आपण ऐकत नाही. त्यांना जोगार काय सांगतात नाही पाहिजे. परंतु हे शिक्षक जेव्हा सांगत असतात, आपण जिथे शिकत असतो, जेव्हा तो उपरा ओळखतो ना, पुस्तकी जगणंच म्हणजे पुस्तकी शिकणंच म्हणजे शिकणं नव्हे. खरी आहे ना कसोटी तिथे असते जेव्हा आपण ज्ञानमंदिराचा उंबरा ओलांडतो आणि बाहेरच्या जगात, व्यावहारिक जगामध्ये जाऊ लागतो, चालू लागतो, जगू लागतो ना, तेव्हा जे जगणं असतं ते खरं जगणं असतं. आणि त्यातून जो निभावला, जो चालू लागला, जो व्यवस्थित त्यातून निघतो ना, तो खरा सक्सेस झाला समजायचा. तुम्ही किती मार्क मिळवता, काय मिळवता, त्याला काहीच अर्थ नाही. ती एक गुणवत्ता असते, आपली बौद्धिक क्षमता तपासण्याची एक चाचणी असते. खरं जगणं आणि खरं शिक्षण आहे, तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला वाटेवरती पदोपदी भेटतात. आणि तेव्हा मग आपल्याला प्रश्न पडतो की यार ते दिवस बरे होते. आणि खरी जगण्याची परीक्षा, जीवनाची परीक्षा तिथे सुरू होते. म्हणून आई वडिलांचं ऐका. जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत सगळं काही आपल्याला सोयीस्करपणे आणि सोपस्करपणे भेटतं. जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांसोबत होतो मला काहीच वाटत नसायचं. पण आज आई वडील 200 किलोमीटर दूरवरती राहतात ना, तेव्हा ते सोबत असण्याची किंमत आहे ना, ती नाही चुकवू शकत. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांना न दुखवता खरं तर जगलं पाहिजे. खरं तर त्या दिवशी भेटलो तेव्हा गप्पा करताना गुरुजी तुम्ही लाख मोलाचं वाक्य बोलून गेले. गुरुजी म्हणजे जे पूर्वी येरवडा कारागृहामध्ये जसे तुम्हाला शाळेमध्ये शिक्षक असतात, आपण शाळेत शिक्षक असतात, आपण त्यांच्याकडून शिकलो, तसे कारागृहामध्ये सुद्धा एक शिक्षक पोलीस असतात. शिक्षकांची नेमणूक केलेली असते, शिक्षक पोलीस. पूर्वी येरवडा कारागृहात होते, आता तळोजा कारागृहात त्यांची नेमणूक आहे. आणि ते कवितेमुळे आमचा परमभाग आहे की ते आमचे चांगले गुरुबंधू आहेत, गुरुमित्र आहेत. त्यांच्याशी ते आज येणार होते इथे, परंतु कारागृहात त्यांचं ऑडिट लागल्यामुळं त्यांनी त्यांचं प्लॅन कॅन्सल केलं. म्हणजे आज मला शक्य नाही होणार यायला, तुम्ही पुढे गेला. नाही आज ते तुमच्या समोर तुम्हाला भेटायला आले असते कवितेच्या माध्यमातून. त्यांच्याशी एकदा गप्पा करत होतो, त्यातून मला ते उमजलं आणि ती कविता पूर्ण झाली. खरं तर त्या दिवशी भेटलो तेव्हा गप्पा करताना गुरुजी तुम्ही लाख मोलाचं वाक्य बोलले. एक माणूस आहे त्या परिस्थितीत स्वीकारणं खूप कठीण असतं आणि दुसरं अज्ञानात सुख आहे. कारण विचार केला की परिस्थितीची सल बोचत राहते, स्थिती अशी कशी आहे म्हणून. अज्ञानात राहिलं तर सुखानं जगता तरी येते. बदललेली विचार पद्धत, जगण्याची रीत, बदललेली विचार पद्धत आमचे गुरुतुल्य डॉक्टर राठोड सर इथे आले. ते सुद्धा इथे बसून तुम्हाला कविता मला जॉईन होती. सोनम कुमारी ये इथं. हा तुझं ठरल्याप्रमाणे चालू.
नमस्कार मित्रांनो, मी सोनम कुमारी आणि आज माझ्याकडे पाहुण्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आलेली आहे. आपल्याकडे आज कवी आमंत्रित आहेत. त्यांचे नाव डॉक्टर राजेंद्र राठोड. महाराष्ट्राला अत्यंत परिचित असलेले हे नाव आहे. यांचे शिक्षण फार्म, MBBS, AFA, IH, PGD, LS, MBA in HCM, DPH आहे. अगदी बालवयातच इयत्ता 4वीत बाबा व इयत्ता 6वीतच आईचे छत्र हरपले. त्यांनी लहानपणापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी डॉक्टर BM मेडिकल कॉलेज कोल्हापूर इथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आरोग्य सेवा 24 वर्षे वैद्यकीय अधिकारी, 4300हून अधिक सुरक्षित प्रसूती, 950हून अधिक कुटुंब नियोजन प्रक्रिया, 3,60,000 बाह्य रुग्ण व 30,000 आंतररुग्ण, 943 मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वर्गीय मथुरा, सेवाभावी संस्था संचालक, संस्थापन व इतर 15हून अधिक साहित्य व कला संस्थेचे सदस्य आहेत. यांचे प्रकाशित साहित्य मथुरेचे मोती काव्यसंग्रह, उभारिले देवालया, स्वतःचे व्यक्तिचरित्र, कृष्णाई काव्यसंग्रह, प्रशासनाच्या वाटेवर. त्यांचे विशेष म्हणजे कराटे ब्लॅक बेल्ट, चित्रपट हिंदी रज्जो, मराठी मलिक नील उद. यांनी राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, संत गाडगे बाबा पुरस्कार, साइट फर्स्ट पुरस्कार, 3 राज्यस्तरीय काव्य पुरस्कार व इतर 75हून अधिक काव्य व साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. ते सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून समाजसेवा हा एकच ध्यास उराशी बाळगून दुर्बलांच्या व गरजांच्या कामी येऊन व नशामुक्तीच्या चळवळीची मशाल हाती घेऊन आयुष्याची वाटचाल सुरू करत आहेत. माननीय डॉक्टर राजेंद्र राठोड यांचे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहे. NSS class goes. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र राठोड यांच्या सोबत आलेला अजून एक मनस्वी कलावंत आपल्या इथे उपस्थित आहे. भिकोनकाळ नावाचे गाणं सकाळी तुमच्यापैकी काही मुलांनी पाहिलं ते भिकोनकाळ मला कळलं असेल तर ते त्या भिकोनकाळाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्याच्यामध्ये फौजदाराची भूमिका केलेली, फौजदाराच्याच बाजूला बसलेले आहे अतुल चव्हाण यांना मी पुढे पाचारण करतो. डॉक्टर आलोक शेख सरांनी त्यांचंही या मंचावर स्वागत करावं. बाकी ॲज इट इज क्रमशः पुढे सुरू. NSS class goes. चला चालू करू पुन्हा. कंटाळले तर सांगा बरं का. जोरात टाळ्या वाजवा. थांबायचंय बरोबर ना? नाही मी म्हणतो बोलतो कंटाळले तर टाळ्या वाजवा. तुम्ही वाजवल्या. बरे ठीक आहे असो.
खरं तर त्या दिवशी भेटलो तेव्हा गप्पा करताना गुरुजी मी लाख मुलाचं वाक्य बोलून गेलो. खरं तर त्या दिवशी भेटलो तेव्हा गप्पा करताना गुरुजी तुम्ही लाख मुलाचं वाक्य बोलून गेले. एक माणूस आहे त्या परिस्थितीत स्वीकारणं खूप कठीण असतं आणि दुसरं अज्ञानात सुख आहे. कारण विचार केला की परिस्थितीची सर बोचत राहते, स्थिती अशी कशी आहे म्हणून. अज्ञानात राहिलं तर सुखानं जगता तरी येतं. बदललेली विचार पद्धत, जगण्याची रीत आणि संवेदनाहीन वेदना हरवलेली हल्लीची पर्याय शोधणारी नवी पिढी नाक्यांची विण उसवतात कधीतरी. घास कापताना हाताला येळीनं कापलं तर त्या रक्ताच्या धारेवर टोमॅटोचा रस सोडणारा किंवा तंबाखूचा चुना जमिनीवर लावणाऱ्या बापाला जाब विचारतात मुलं, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? तेव्हा कोणता सोडायचा रस आणि लावायचा चुना? चपलांच्या अंगठ्यांना चिंध्या बांधून एक संध करणारी आपली आई नाही सांधता येत तिला घरात करते. याच लेकरांना धाकात ठेवताना दाखवलेली काठीच थरथरत असते ना. एकटेपणाच्या बाधेपासून दूर राहण्यासाठी शोधत असतात आसरा वयाच्या एका बांधावर. त्यांच्या फ्रीडम लाईफसाठी उरलेल्या आयुष्याच्या त्या काठावर हीच काठी विसरलेली लेकरं करतात किंवा किंवा त्याचा म्हणून कधीही आई वडिलांचे उपकार विसरू नका. कारण की माझ्या माईनं म्हणजे माझ्या जुन्नर भागामध्ये शिवनेरी किल्ल्याकडे गव्हाच्या वर जे टरफलं असतात ना त्याला बनग्या म्हणतात. माझ्या माईनं बनग्या घसराव्या तशा रगडली सारी हयाती पाखडली जिंदगीतली टरफलं तरीही तिच्या दुखण्यानं आणि दुःखानं पाठीची सोबत अजूनही सोडून गेली, अजूनही सोडून. हा प्रपंच आहे. चालत असताना मग कधी कधी प्रश्न पडतो, हे दुःख, हे दुःख, हे दुखणं, हा विचार, हे सुख, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख. भले बाप कमाईचं छत आहे, बाप कमाईचं असलं तरी निसंकोच राहा. आप कमाईच्या चहापानाचा पाहुणचार तेवढा तरी करून जा. भले बाप कमाईचं छत आहे, बाप कमाईचं असलं तरी निसंकोच राहा. आप कमाईच्या चहापानाचा पाहुणचार तेवढा तरी करून जा. दुःख, व्याधी, क्लेश, द्वेष आल्याशिवाय राहत नाही. कितीही नाही म्हटलं तरी एक दिवस 2 आठवडे राहिल्याशिवाय जात नाही. तुला मात्र बोलवून सुद्धा कधीच येत नाही. मी तुला नांदायला येईल असंही म्हणत नाही. उभार तरी येत राहा. बघ जमलं तर जाता जाता माझ्याही वाट करून जा. बघ जमलं तर जाता जाता माझ्याही वाट करून जा. कारण मग मी आव्हान करतो की दुःखा तुला यायचंय तू खुशाले माझ्या सावलीची सवत समजून. दुःखा तुला यायचंय तू खुशाले माझ्या सावलीची सवत समजून. मी तुला काहीच बोलणार नाही. तू मला कितीही अडवलं जरी तरी मी मागे सरणार नाही. सरणावर गेलो जरी तुझ्या जळण्याला भेटणार. दुःखा तुला यायचंय तू खुशाले माझ्या सावलीची सवत. पिंडदानाचा भात उतू गेला तरी चूल कधीच भिजणार नाही. आणि माझ्या नसल्यानंतरही तुझं काहीच शिजणार नाही. तुझं काहीच शिजणार. आता मी तुर्तास इथे थांबेल. नंतर बोललो तर बोलेल किंवा नाही बोलणार. डॉक्टर राजेंद्र राठोड सर आले, कवी जितेंद्र लाड सर आले. कारण की यांच्याकडे बघून मी आज कविता काय ते जगू लागलं, जगण्याचं बळ ते कळू लागलं. म्हणून आज यांच्यासोबत यांच्या बरोबर यांचं माझं भाग्य आणि यांचा मोठेपणा की मी त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुर्तास मी थांबलो. मी आलेलो का दूध घ्या. दूध झाले नाही ना.
जाता जाता तो म्हणाला ना सवय दुःख वाटवाकडी, त्याला खरं मला तर सांगायचं होतं की माझा ब्रेकअप झाला. त्याला ते स्पष्ट सांगता येणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, फक्त तुझा आणि तुझा सोडून माझा प्रत्येक डायल कॉल रॉंग होतो. फक्त तुझा आणि तुझा सोडून माझा प्रत्येक डायल कॉल रॉंग होतो. तुझा रिप्लाय नाही आला की माझ्या सवय माझा मोबाईलही हँग होतो. इतकं खरं बोलता आलं पाहिजे, खरं की नाही? विनायक दादा मनापासून हसतोय आणि मगाशी मी बोलता बोलताना विनायक दादा खिशामध्ये हात घातला. मला वाटतं आता काय फेकून मारतो की म्हणजे आम्ही या वयात आहे म्हणजे प्रेम करत नाही असं तर नाही.